चला तर दुपारची वेळ होती, साहेब ड्युटीवरून आलेले होते, मुलांनाही भूक लागलेली होती. तर नाश्त्यासाठी असं करायचं तरी काय म्हणून दुपारी 4 वाजता जेवण तर फुल कोणी करणार नव्हतं. मग त्यासाठी एक सुचलं माझ्या डोक्यात की तिखट पुऱ्या कराव्यात. दही पण होतं. मग त्याच्यामुळं मी काय केलं, पटकन थोडेसे रॅकचे लावायचे, थोडेसे 2-4 भांडे होते, ते भांडे लावून घेतले. तिखट पुऱ्या म्हटलं की सर्वांच्याच आवडीच्या असतात, सर्वांना खूप आवडतात. पण त्याचं योग्य प्रमाण कसं हे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर काय केलं, तर सगळ्यात अगोदर 3 ते 4 लसणाच्या कुड्या फोडून घेतल्या मस्त अशा छान. लसणाने तिखट पुरीला चवही छान येते, खमंग लागतात. अशा झणझणीत आणि मस्त अशा चविष्ट आपण खमंग पुऱ्या करणार आहोत. तर त्यासाठी मी लसणामध्ये थोडासा ओवा टाकून घेतला, जिरी टाकली, थोडी हिरवी मिरची टाकली, त्याच्यात मध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलं आणि थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि मिक्सरवर हे छान असं बारीक करून घेतलं. जेणेकरून चांगलं बारीक करून घेतलं मी, जेणेकरून पुऱ्यांमध्ये मोठांलं हे राहिल्याच्या नंतर पुरी फुगणार नाही अशा पद्धतीने. जर मोठाले तुकडे मिरचीचे वगैरे राहिले तर पुरी फुगत नाही पुरी. तर त्यासाठी मी 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं, अगदी योग्य प्रमाण पुऱ्या फुगण्यासाठी आणि मऊ लुसलुशीत राहण्यासाठी. आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं. याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलं आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं. आणि मस्त हे चाळून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे मिक्सरच्या भांड्यातलं संपूर्ण सारण काढून घेणार आहे मी. आता थोडीशी हळद टाकलेली नव्हती मी वाटणामध्ये, म्हणून मी ह्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली. आणि आता हे वाटण आपण पिठामध्ये मिक्स करून हे पीठ आता मी मळून घेणार आहे. अगदी कमी पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं आहे, कारण की जर का आपण हे पीठ थोडंसं सैल केलं तर ह्या पुऱ्या फुगत नाहीत, मऊही होत नाहीत, कडक होतात. म्हणून हे अगदी कमी प्रमाणाच्या पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे. पटकन गॅस चालू केला आणि पॅन गॅसवर ठेवला, त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं. असे छोटे छोटे गोळे मी हातावर झटपट पटापट करून घेतले, जेणेकरून लाटताना पटपट उरकतील पुऱ्या लाटण्यासाठी. छान असं तेल गरम झालेलं आहे. मग मी आता पुऱ्या लाटायला सुरू केलेल्या आहे. आमच्या भागामध्ये ह्या तिखट पुऱ्यांना कोंडुळे आणि तिखट कोंडुळे असे म्हणतात. आपल्या भागात कायच म्हणतात ते नक्की सांगा. तर हे तिखट पुऱ्या मी पटपट लाटून घेतल्या. तेल चांगलं तापल्यामुळे पटकन पुरी तळायला लागलेली आहे. आमच्या साहेबांना असं चमचमीत असं काहीतरी खायला दिल्याच्या नंतर चांगला मस्त जबरदस्त नाश्ता होतो त्यांचा. त्यांनाही आवडतात, माझ्या छोट्या चिरंजीवालाही आवडतात. मस्त अशा टम फुगलेल्या आहेत आता पुऱ्या.
बघूया. सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते, पण पुऱ्या तळूपर्यंत पर्याय नाही. मग त्याच्यामुळं मी काय केलं, पटपट पुऱ्या फास्ट गॅस करून पटपट अशा पद्धतीने तळून घेतल्या. आमच्या भागात ह्या तिखट पुऱ्यांना कोंडुळे हे आमच्या दिवाळीमध्ये खूप केले जातात. प्रत्येक पाहुण्यांसाठी आमच्यामध्ये कढी, कोंडुळे आणि भात आणि दीपावळीचे सगळे आपले फराळाचं अशा पद्धतीने हे तिखट कोंडुळे सगळ्यांनाच म्हणजे दिले जातात. मस्त टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या. अशा पद्धतीने मी झटपट पटापट तिखट पुऱ्या करून घेतल्या. सर्वांनाच आवडल्या. पण आता जेवणासाठी सर्व साहित्य मला हॉलमध्ये घेऊन जायचं होतं. सर्वांचीच फरमाईश होती, आई आम्ही पटकन जेवणार आहोत, पटकन तू सामान आण. दुपारची वेळ आणि थंडगार दही आणि तिखट पुरी हे सर्वांच्याच आवडीचा नाश्ता होता. त्याच्यामुळे सगळेच जण ताटाकडे वाट पाहून पाहत असल्यासारखं सर्वजण हॉलमध्ये बसले होते. आणि आता मला ताट करायचं होतं जेवणासाठी. मी पटकन ह्या तयार झालेल्या पुऱ्या, पाणी, दही, ताटं वगैरे घेतले पटकन पुढं, सर्वांना नाश्त्यासाठी तयारी करून दिली. मस्त सर्वांसाठी ताटं तयार केले आणि सर्वांनीच ह्या थंड दही आणि तिखट पुऱ्यांचा आनंद घेतला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि असेच नवनवीन रोज व्हिडिओ पहा आणि आपल्या संकल्प सिद्धी टिफिन सर्व्हिस चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. चला तर उद्या भेटूया आपल्या नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.